फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही। तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा। नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे काट। तर छान असा मोठासा काट आहे आणि खरं तर तो कट करून आपण सेपरेट केलेला आहे, डिझाईन बनवून आपल्याला इझी जावं यासाठी। त्याचबरोबर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर टोटल ती उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं टोटल मार्किंग करून घेतलेली आहे। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे 5.25, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन किंवा इथे तुम्हाला 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून आपण इथे मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची। सो इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे 10 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच मार्जिन असं टोटल आपण 10.5 इंचाला मार्किंग केली। त्यानंतर 2.5 इंच गळ्या रुंदीची सुद्धा खालच्या साईडला मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला लाईन ड्रॉ करून जॉईन करून घ्यायचे आहे। सो त्याचा फायदा हा होईल की आपला जी काही मार्किंग आहे ना तर ती अगदी व्यवस्थित परफेक्ट येते आणि आपल्याला गळ्याचा आकार देणं सुद्धा इझी जातं। खरं तर हा बॉक्स ड्रॉ करण्याची आपली बेसिक्स ही स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग ही करावी लागते आणि यानंतर मग आपण जो काही आपला मेन गळ्याचा आकार असतो तर त्याची मार्किंग करत असतो। सो इथे सुद्धा आता मेन गळ्याची मार्किंगला आपण सुरुवात करूयात। सो बघा, मग इथून 1 इंच मी मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून ह्या पद्धतीने थोडासा कर द्यायचा आहे, तर तो सुद्धा बॉक्सच्या सहाय्याने आपल्याला, म्हणजे बॉक्स जो आहे ना तर त्याच्या बाहेर आपल्याला 1 ते 1.25 इंच काढायचा आणि त्यानंतर ही या पद्धतीने जॉईन करून घेतला आहे शोल्डरला। सो बघा, मग ही मार्किंग मी थोडी डार्क केली। त्यानंतर इथून सुद्धा 1 इंचाची मार्किंग करायची आहे आपल्याला आणि बघा, मग इथून एक कर ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे गोलाकार शेप। ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली इथे गळ्याची मार्किंग झालेली आहे। तर आता आपण इथे जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेऊयात। सो इथून इथपर्यंत, त्यानंतर हा जो काही कर होता तो आणि मग कंटिन्यू शोल्डर पर्यंतची जी काही मार्किंग होती तिथपर्यंत आपण इथे कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर हा जो काही मधला आकार आहे तर तो सुद्धा इथे कट करून घेऊयात, कारण हा आपला पॅच तयार होणार आहे। सो त्यामुळे मग आपण इथे आधीच कटिंग करून सेपरेट करून घेतलं। सो अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल। त्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतला। त्यानंतर सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिन इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिच करणं सोपं जावं, त्याचबरोबर गळा रुंदी स्प्रेड व्हायला नको। सो एकदा चेक सुद्धा करून घेतलं आणि यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः
पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायचं आहे. म्हणजे टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण जर इथे मार्जिन कमी जास्त झालं तर आपला गळ्याचा आकार संपूर्ण बिघडू शकतो. कारण हा गळा आपण कॅनव्हास पेपर न वापरता बनवत आहोत, त्यामुळे मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला इथे गळ्याच्या कडेकडेने व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घेतच टीप मारायची आहे. कारण फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सो फायनली आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आणि यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. सो त्यानंतर बघा एक्स्ट्राचं कट केलं कमरेच्या साईडचं सुद्धा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. काही मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं नाही, जेवढं आपलं अस्तर आहे तेवढाच लेवलमध्ये आपल्याला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर आता ह्या पिना काढल्या आणि बघा जिथे कानेकोपरे आहेत किंवा गोलाकार शेप आहेत तिथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्याचा शेपही व्यवस्थित यावा आणि गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग हे आपण इथे ह्या पद्धतीने सरळ करून घेतलेलं आहे. कानेकोपरे वगैरे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा. गळ्याचा शेप सुद्धा अगदी परफेक्ट असा बघा व्यवस्थित बाहेर काढून घेतला आणि मग आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. त्याचबरोबर गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घेत अतिशय सावकाश आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. कारण आता आपण जशी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे, एवढंच नाही फिनिशिंग फिटिंग हे सगळं आपलं त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि ऍक्च्युली तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे, गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट आला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा हातला कपडा वरती दिसता कामा नये याची काळजी घेतच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग इथे अगदी प्रॉपर असं फिनिशिंग आलेले आहे गळ्याचं सुद्धा आणि कमरेच्या साईडचं सुद्धा. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, कुठे तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली हे जोडून झालं आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर एक्स्ट्राचं इथे बरोबर कट करून घ्यायचा आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. सो हा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला आणि आता आपल्याला छोटासा पॅच जो आपण कट केला होता तर तो रेडी करून घ्यायचा आहे. तर तो आपण काठाचा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे. सो हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या, डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बरोबर ह्या पद्धतीने ठेवून सगळ्यात आधी स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला आहे तशीच मार्किंग इथे करून घ्यायची आहे. बघा इथपर्यंत अगदी प्रॉपर तंतोतंत जशी आहे तशीच. ठीक आहे. आणि मग यानंतर आपल्याला जिथे मार्जिन लागतंय ना तर ते मार्क करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर मग आता हे साईडने मी कट करून घेते बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. एवढं आपल्याला सफिशियंट आहे. आणि यानंतर काय करायचं, आता एका साईडने मार्किंग केलेली आहे तर तीच मार्किंग आपल्या दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडने आपल्या मार्किंग अगदी व्यवस्थित सरळ येतात आणि मग डिझाईन तिरकी वगैरे होण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही. त्यानंतर आता यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. तर इथे अस्तर मला असं वाटते की ब्लाऊज पीसचं पूर्ण कटिंग झाल्यानंतर अस्तर खूप कमी उरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे खरं तर जॉईंट द्यावा लागणार आहे. सो जॉईंटसाठी मग मी इथे कट करून घेते. आता बघा बऱ्याचदा असं होतं की पॅचेस वगैरे बनवतो त्यावेळेस आपल्याला अस्तर पुरत नसतं, तर जे काही अस्तर अवेलेबल आहेत तर ते जॉईंट करून सुद्धा आपण अस्तर वापरू शकतो.
सो बघा मग मी ह्या पद्धतीने ठेवलं आणि स्ट्रेट एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर ओपन करून वरच्या साईडने दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान येते. त्यानंतर आता किती लागतंय तर त्यानुसार आपण इथे चेक करूयात आणि एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलं. ठीक आहे, एवढंच नाही, आता काठ सुद्धा आपल्याला किती लागतोय तर तो सुद्धा आपण एकदा चेक करूयात आणि तो कट करून घेतला. सगळ्यात आधी बघा आता काठ ठेवायचा आहे सरळ, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट आणि त्यानंतर त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपरचा पॅच. आणि सगळ्यात आधी बघा हा जो काही गोलाकार वरचा शेप आहे तर त्यावर आपल्याला टीप मारायची आहे. लक्षात राहू दे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं इथे आपण कट सुद्धा करून घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर आता ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स आपल्याला, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर अगदी काळजीपूर्वक 2-3 कट्स मारायचे आणि जिथे कानाकोपरा सेंटरचा आहे ना तिथे सुद्धा अगदी प्रॉपर कट्स मारायचा. त्यानंतर एक्स्ट्राचं खालचं मी कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण हा पॅच जो आहे ना तर हा या पद्धतीने सरळ करूयात. खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास पेपर अगदी बरोबर काठ आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आठवणीने फॉलोच करायचं आहे. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त एखादी डिझाईन बनवणं किंवा एखादा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा रेडी करणं तितकंच गरजेचं असतं. यानंतर जेवढं कॅनव्हास पेपर आहे ना अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर आपला अस्तर आणि काठ एकमेकाला व्यवस्थित जॉईंट होईल आणि परफेक्ट असा पॅच सुद्धा आपला इथे रेडी होईल. सो बघा मग एक्स्ट्राचं इथे कटही करून घेतलं आणि परफेक्ट असा आपला हा काठाचा छान असा पॅच खरं तर रेडीच झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता लेस यूज करायची आहे. तर इथे मी काठाला मॅच होणारी ग्रीन कलरची लेस घेतलेली आहे, म्हणजे रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय आणि आपल्या डिझाईनला अजून छान असं लुक यावं यासाठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. गोल्डन सुद्धा करू शकतात, कारण गोल्डन सुद्धा सहजच कशावरही मॅच होतच असते, बट इथे मला वाटलं की आपण ग्रीन यूज करावी, सो त्यामुळे मी इथे ग्रीन घेतली. आता लेस लावल्यावर त्याच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आठवणीने टीप मारून घ्यायची आहे आणि फायनली ह्या पॅच जो होता त्याला आपण इथे लेस अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर कटिंग करताना जो काही आपला अस्तरचा पार्ट होता ना हा पॅचचा, तर तो ह्या पद्धतीने इथे ठेवायचा आणि तो जेवढा आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे पॅच जोडणं आपल्याला सोपं जाईल आणि मग बरोबर जेवढं गरजेचं आहे तेवढं जोडलं जाईल, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला बॅक पार्ट तयार होईल. शोल्डर उतरणं वगैरे हे कुठलेही प्रॉब्लेम्स यायला नको, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मार्किंग केल्यावर अगदी व्यवस्थित तंतोतंत त्या लाईनवरच आपल्याला व्यवस्थित ते जोडून घ्यायचं आहे. सो इथे मी पिना लावून घेते, म्हणजे ते जोडणं आपल्याला इझी जावं. खरं तर यासाठी आता सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला डबल टिप देऊन इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि इथे सुद्धा अगदी बरोबर त्याच लेवलवर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की कटिंग करताना जेवढं आपल्याला गरजेचं होतं तेवढंच आपल्या इथे पॅच लागला जाईल. आणि मग कसं ना बऱ्याचशा कमेंट्स असतात की डिझाईन बनवल्यावर पॅच बिघडतो, ब्लाऊज बिघडतो, फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो या गोष्टी जर फॉलो केला तर अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आता ह्या गळ्याला सुद्धा एक लेस यूज करायची आहे, तर तीच ग्रीन कलरची लेस आपण इथे यूज करणार आहोत. मी पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बाजारात खरं तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत आणि गोल्डन तर इझिली मॅच होतंय. त्याचबरोबर असंच कलरफुल लेस सुद्धा तुम्ही यूज करू शकता जी तुमच्या काठाला साडीला मॅच होत असेल आणि कॉन्ट्रास्ट लुक येत असेल. कारण कसं ना कलर कॉम्बिनेशन असं छान असेल ना तर आपली डिझाईन सुद्धा अजूनच मस्त नक्कीच दिसेल. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे लेस लावताना जिथे कानाकोपरे आहेत तिथे व्यवस्थित क्रॉसमध्ये लेस फोल्ड करूनच स्टिच करायचं आहे, जेणेकरून लेस व्यवस्थित लागली जाते आणि आपला गळ्याचा शेप सुद्धा मेंटेन राहतो. कारण बऱ्याचदा काय होतं गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्या गेल्यामुळे आपला गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये आणि अगदी व्यवस्थित तंतोतंत गळ्याच्या कडेकडेने मी इथे खरं तर लेस लावून घेतलेली आहे. एवढंच नाही तर महत्वाचं म्हणजे बघा मी मगाशीच तुम्हाला बोलली की लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे.
ऍक्च्युली त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की इथे कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे. त्यासाठी आपण लेस लावायच्या आधी आपल्याला बॅक साईडला टक्स टाकावे लागतील. सो सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. जी लाईन ड्रॉ केली एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहायला नको. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात. खरं तर परफेक्ट टक्स टाकले की ब्लाऊज सुद्धा फिनिशिंगला अगदी परफेक्ट बसतो. टक्स टाकल्यानंतर बघा तीच लेस आता आपल्याला इथे यूज करायची आहे. तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण कसं ना सध्या ट्रेंड चालू आहे आणि कमरेच्या साईडला लेस लावलं की ब्लाऊजला अजून छान असं लुक सुद्धा येतं. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लेस नक्कीच लावू शकतात. नक्कीच तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक सुद्धा येईल. आणि इथे सुद्धा या लेसला आपल्याला द्यायची आहे दुसऱ्या साईडने टीप. म्हणजे बघा मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला दोन्ही साईडने टीप द्यायचे, तर त्याचं काय फायदा आहे तेही सांगितलं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा आपण प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला नॉट लावायचं आहे. खरं तर इथे मी रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे. तुम्हाला जर कापडी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो 1 मीटर नॉट घेतलेला आहे. त्याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. तुम्हाला जर रेडीमेड लटकन्स लावायचे असतील तर तुम्ही यूज करू शकतात, कारण बऱ्याचदा कस्टमर सुद्धा स्वतःहून आणून देतात किंवा त्यांना तसं हवं असतं, किंवा काही काही कस्टमर असेही असतात की त्यांना फॅब्रिकचे लटकन हवे असते, कारण फॅब्रिकचे लटकन छान असे मॅचही होतात आणि ते लवकर खराब सुद्धा होत नाही. तर बघा आज आपण अगदी सिंपल 2 ते 3 मिनिटात तयार होणारं लटकन इथे बनवत आहोत. आणि याआधी लटकन डिझाईनचे भरपूर सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला जे काही लटकन डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तसं लटकन डिझाईन बनवू शकतात. आणि आजचं सुद्धा खूप छान असं फुलाच्या आकाराचं हे लटकन तयार होतंय. सो हे असं सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. ठीक आहे. तर मी हे सुद्धा मी तुम्हाला सरळ करून दाखवते. आणि फायनली दोन्ही लटकन मस्त रेडी झाले. सेंटर पासून कट केले. त्यानंतर आता आपल्याला शोल्डर पासून खाली 2.5 ते 3 इंचावर हे लटकन लावायचं आहे. सो डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून आपली शिलाई निघायला नको. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, म्हणजे दोन्ही पण आपले अगदी परफेक्ट असे एकाच लेवलमध्ये लागले जातात. फिटिंग आणि फिनिशिंगला अजिबातच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले दोन्ही नॉट सुद्धा इथे लावून झालेले आहे. आणि आता मी इथे तुम्हाला बांधून दाखवते की त्याचं लुक कसं येतं इथे. त्याआधी आपल्याला इथे ना छोटे छोटे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. तर कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा आहे, म्हणजे थोडासा प्लेन हा जो मी रेड कट करत आहे तो, आणि थोडासा काठाचा सुद्धा यूज करायचा आहे, म्हणजे ते त्रिकोण छान असे 1 बाय 1 आपल्याला एकाडे एक लावता यावे खरं तर यासाठी. सो त्यामुळे मग मी इथे काठाचं सुद्धा त्रिकोणसाठी बघा चौकोन कट करून घेते. इथे तुम्ही 2 बाय 2 किंवा 2.5 बाय 2.5 इंचाचे त्रिकोण कट करू शकतात, पण इथे मी छोटेसेच केलेले आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर काठाच्या आता आपण 2च बनवत आहोत. तसं मला असं वाटतं 3च आपल्याला इथे सफिशियंट आहे. तर बघूयात आता. प्लेन रेड कलरचे घेतलेले आहेत काही, आणि 2 आपण इथे मी म्हटल्याप्रमाणे काठाचे घेतलेले आहे, म्हणजे एकाडे एक लावलं की छान दिसेल. सो बघा मग मी इथे फक्त एकच काठाचा बनवला आणि 2 प्लेन रेड कलरचे बनवलेले आहेत. ठीक आहे. एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एकाडे एक बघा ह्या पद्धतीने हे लावायचं आहे. ठीक आहे. सो 3च आपल्याला सफिशियंट आहे, त्यामुळे मग मी बाकीचे 2 साईडला ठेवून घेतले. आणि ह्या पद्धतीने एकाडे एक ठेवून कडेने टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये टीप मारायची आहे, म्हणजे ते त्रिकोण प्रॉपर असे व्यवस्थित लागले जावे यासाठी. आणि आता ते आपल्याला बघा इथे लावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो बरोबर अगदी व्यवस्थित सेंटरला ठेवायचे आहे. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं आहे, कारण की जर लॉक केलं नाही तर तिथून लगेच शिलाई निघू शकते. आणि शेवटी सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित परफेक्ट असे सेंटरला आपण हे त्रिकोण लावून घेतलेले आहे आणि ह्या छान छोट्याशा अल्टरनेट त्रिकोणमुळे आपल्या डिझाईनला अजून छान असं लुक आलं आणि सिंपल असं फॅब्रिकचे लटकन सुद्धा आपण इथे रेडी करून घेतलेले आहे आणि फायनली आपली ही डिझाईन तयार झाली. सो जवळून मी तुम्हाला थोडंसं लुक दाखवते. सो बघा मग सिंपल पटकन तयार होणाऱ्या लटकन सोबत आपण इथे छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. काठाचा पॅच बनवलेला आहे. कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये लेस सुद्धा यूज केली, त्यामुळे आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेलं आहे. आणि बऱ्याचदा कस्टमरला किंवा तुम्हाला सुद्धा काठापासून डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, कारण त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळा आलेला असतो. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल आणि अगदी छोटासा काठ जरी तुमच्याकडे उरलेला असेल तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकता. याची पद्धत खूप सोपी आहे, म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेल आणि या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला सुद्धा नक्कीच सुंदर असं लुक येईल. तशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. तशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.